विद्यार्थी मित्र, आपण आज इयत्ता 12वी मध्ये सचिवाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास केला। त्या ठिकाणी वित्त म्हणजे काय पहिल्या प्रकरणातच पाहिलं आपण। वित्त किंवा वित्त व्यवस्थापनाची ओळख। वित्त म्हणजे हे वित्त किंवा निधी। वित्त म्हणजे पैशाशी संबंधात असलेली बाब आहे। वित्ताचं व्यवस्थापन, पैशाचं व्यवस्थापन किंवा निधी। तर हा निधी व्यवसाय संस्थांना आपल्या उद्योग व्यवसायासाठी किंवा वाणिज्यासाठी किंवा व्यापारासाठी हा निधी लागतो। त्यामुळे त्या वित्ताचं व्यवस्थापन किंवा संस्थात्मक वित्त व्यवस्थापन, संस्थेला कशा प्रकारचा निधी लागतो किंवा संस्थेला वेगवेगळ्या प्रकारचा निधी लागतो। स्थिर भांडवल, त्यानंतर अस्थिर भांडवल किंवा चालू भांडवल, असं वेगवेगळ्या प्रकारचा निधी व्यवसाय संस्थांना निधीची आवश्यकता असते। निधी किंवा या ठिकाणी त्याला आपण वित्त असं म्हणू। वित्त म्हणजे आर्थिक किंवा पैशाच्या बाबतीत असलेलं त्याला एक वित्त किंवा अर्थ किंवा पैसा अशा त्याला अनेक नावाने ओळखलं जातं। वित्त, अर्थ आणि पैसा। तर या वित्ताचं आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये हा वित्त अतिशय महत्वाचा आहे आणि याच्याशी हे व्यापार व्यवसायात वित्त फार महत्वाचं असतं किंवा वित्ताशी संबंधित अशी ही कल्पना किंवा बाब आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। वित्ताचा सुद्धा बाजार असतो, म्हणजेच वित्तीय बाजार। आपण वेगवेगळे बाजारांचे प्रकार पाहिले। वस्तूंचा बाजार, भाजीपाल्यांचा बाजार, धान्याचा बाजार, त्याचबरोबर जनावरांचा बाजार। त्या ठिकाणी दोन गरजवंत किंवा दोन घटक ज्यांना वस्तू विकायची असते आणि ज्यांना घ्यायची असते असे त्या ठिकाणी एकत्र येतात। परंतु आता या ठिकाणी वित्त म्हणजे पैसा किंवा निधी। निधी म्हणजे काय विकायचा नसतो, तो आपल्याला कोणाला तरी कर्जवू द्यायचा असतो, गुंतवायचा असतो आणि तो गुंतवण्यासाठी कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे ज्या ठिकाणी एकत्र येतात किंवा ज्या प्रणालीच्या माध्यमाने ते एकत्र येऊन समाजातील लोक आपली बचत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमानं आपल्या गरजेनुसार, आपल्या कालावधीनुसार, आपल्याला किती दिवस पैसा लागणार नाही तर त्या कालावधीनुसार हे गुंतवणूकदार, मग ते गुंतवणूकदारामध्ये ते भागधारक असतील, सावकार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार असतील, ते आपल्या वित्ताची गुंतवणूक करत असतात। ज्यांना वित्त पाहिजे असे लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्या वित्ताची किंमत किंवा गुंतवणुकीची किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार त्या ठिकाणी ठरत असते। किंवा ह्या वित्ताची अनेक साधने आहेत। वित्त किंवा पैसे गुंतवण्याची साधने हे अनेक प्रकारचे असतात। भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, बंधपत्रे, वेगवेगळ्या प्रकारचे अल्पकालीन वित्ताची दस्तऐवज किंवा साधने यामार्फत त्या ठिकाणी पैसे सावकारांकडून किंवा गुंतवणूकदारांकडून गुंतवले जातात आणि व्यवसायाशी संबंधित असलेले किंवा ज्यांना पैशाची वित्ताची निकड आहे असे लोक त्या ठिकाणी तो निधी आपल्याकडे कर्जाऊ रूपाने घेतात आणि त्या बदल्यात त्यांना कर्ज घेतल्याचा लेखी पुरावा किंवा एक दस्तऐवज देतात। त्यांना प्रतिभूती असं म्हटलं जातं। तर असा आपल्याला या ठिकाणी वित्ताचा बाजार, वित्तीय बाजार। तर बाजारामध्ये काय, बाजार हा दोन घटकांमध्ये एक दुवा म्हणून काम करतो। कुठलाही बाजार म्हणजे अशी प्रणाली आहे, अशी एक ठिकाण आहे किंवा प्रणाली आहे की ज्यांच्या माध्यमानं विक्रेता आणि खरेदीदार जोडले जातात। मग ते वस्तूंच्या संदर्भात असो किंवा अनेक संदर्भात त्या बाजाराच्या प्रकारानुसार। आताच्या काळात बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण नव्हे, तर ज्या प्रणालीच्या माध्यमानं, ज्या इंटरनेटच्या किंवा ऑनलाईनच्या माध्यमानं आज आपण अनेक व्यवहार करतो, घरबसल्या व्यवहार करतो, ज्या ज्या ठिकाणी व्यवहार घडून येतात अशा सर्व प्रणालीला बाजार असं म्हटलं जातं। ज्या माध्यमांच्या सहाय्यानं मग तुम्ही कुठेही असा, बाजारामध्ये असा, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असा
राहत्या घरी असा किंवा आपल्या शेतामध्ये असा त्या ठिकाणाहून आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. अशा सर्व प्रणालींना बाजार असं म्हटलं जातं. तर वित्तीय बाजार ही एक प्रणाली आहे किंवा हा एक ठिकाण आहे की ज्यांच्या माध्यमानं, ज्या प्रणालीच्या साह्यानं ते त्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेता जोडले जातात आणि त्यांच्यामध्ये व्यवहार घडून येतात. अशा प्रक्रियेला बाजार असं अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं. पूर्वी वाहतुकीच्या अनेक सोयी किंवा सुविधा नसल्यामुळं आपल्याला वस्तू विकण्यासाठी लोकांपर्यंत त्यांच्या दारापर्यंत जावं लागत होतं किंवा बाजारामध्ये जावं लागत होतं. परंतु आधुनिक काळामध्ये बाजार म्हणजे अशी कुठलीही विशिष्ट जागा नाही, तर की ज्या प्रणालीच्या किंवा ज्या ठिकाणी आपण आपले व्यवहार घडवून आणतो अशा सर्व ठिकाणाला बाजार असं म्हटलं जातं. तर वित्तीय बाजार सुद्धा हा एक आधुनिक काळात किंवा जागतिकीकरण खाजगीकरणानंतर तर या वित्तीय बाजाराला फार मोठ्या प्रमाणात गती आल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आज प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नाबाबत, आपल्या कर्तव्याबाबत, आपल्या व्यवसायाबाबत सतर्क झालेली आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने व्यक्ती किंवा संस्था आपलं उत्पन्न मिळवतात आणि त्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह चालवतात आणि काही रक्कम बचत करून ती बचत योग्य ठिकाणी गुंतवून त्यावर मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे एक प्रकारे ही एक अतिशय चांगलं महत्वाचं काम आहे की लोकांच्या बचतीला योग्य ठिकाणी नेण्याचं. लोकांची बचत उद्योगधंद्यांना किंवा ज्यांना निकड आहे पैशाची अशा व्यक्तींकडे हा प्रवाह, पैशाचा प्रवाह किंवा निधीचा प्रवाह या वित्तीय बाजाराच्या मार्फत गरजवंताकडे किंवा ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्याकडे हा प्रवाह ऑटोमॅटिक प्रवाहित होतो. म्हणजे बाजाराच्या माध्यमाने दोन अत्यंत गरजवान व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येतात आणि आपल्या व्यवहार घडवून आणतात. त्याला बाजार असं म्हणलं जातं. मग वित्तीय बाजार सुद्धा पैशाचा किंवा निधीचा बाजार. समाजात आता तर जागतिकीकरण खाजगीकरणामुळं आपल्या इथं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची दारे उघडे असल्यामुळं परकीय गुंतवणूकदार सुद्धा किंवा जगभरातील गुंतवणूकदार आपल्या येथील उद्योगधंदे काढू शकतात किंवा आपल्या उद्योग संस्थांमध्ये ते भागांच्या रूपानं, कर्जावर रकमेच्या रूपानं ते गुंतवणूक करतात आणि त्यांना व्याजाच्या रूपानं किंवा लाभांशाच्या रूपानं मोबदला दिला जातो आणि व्यवसाय संस्थांचा आणि उद्योगधंद्यांचा विकास होतो. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला वित्तीय बाजारांचा उद्योगधंद्यांना लागणारा अल्पकालीन आणि दीर्घकालीन पुरवठा, उद्योगधंद्यांना लागणारं अल्पकालीन भांडवल आणि दीर्घकालीन भांडवल या वित्तीय बाजारामार्फत होऊ शकतं. लोकांच्या बचतीला, लोकांच्या शिल्लक रकमेला गुंतवणुकीचा त्या ठिकाणी संधी मिळते आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांना योग्य किमतीमध्ये कर्जाऊ रक्कम, अगर मालकीची रक्कम त्यांना त्या ठिकाणी मिळते. म्हणून वित्तीय बाजार हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचा असा बाजार आहे. सर्व अर्थव्यवस्थांमधील महत्वाचा बाजार म्हणजे वित्तीय बाजार, की ज्या ठिकाणी देशातील लोकांची बचत किंवा पैशाचा प्रवाह, निधीचा प्रवाह गरजवंताकडे वळवून त्या ठिकाणी व्यापार, व्यवसाय, उद्योग केले जातात किंवा त्या बचतीला उत्पादन कार्यामध्ये परावर्तित करून अर्थव्यवस्थेमध्ये किंवा व्यवसायामध्ये, देशामध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. बचत योग्य ठिकाणी गुंतवली गेली, प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी जाणं महत्वाचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी मग बाजारामध्ये आपोआप त्या ठिकाणी वस्तू विक्रीला येतात आणि ग्राहक येतात आणि त्यांना पाहिजे त्या वस्तू जसे घेतात. त्याचप्रमाणे वित्तीय बाजार हा सुद्धा एक बाजार आहे की ज्या ठिकाणी लोकांची बचत किंवा लोकांचे शिल्लक हे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदार त्या ठिकाणी विविध प्रणालींच्या माध्यमाने एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये करार होतो पैसे गुंतवण्याचा. वेगवेगळ्या दस्तऐवजांच्या साह्यानं, वेगवेगळ्या प्रमाणपत्रांच्या साह्यानं अल्पकालीन आणि दीर्घकालीन दस्तऐवज तयार केले जातात. त्यांच्यामध्ये करार होतो. मग ते भाग असो, म्युच्युअल फंड असो, कर्जरोखे असो, ठेवींच्या रूपानं असो किंवा वेगवेगळे अल्पकालीन
पैसे गुंतवण्याची संसाधने असो, त्या संसाधनांच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामध्ये करार होऊन ते पैसे गुंतवण्याचं काम या भाग बाजारामार्फत केलं जातं. म्हणून आपण पाहिलंय वित्तीय बाजार हा दोन वेगवेगळ्या गटात दुवा म्हणून काम करतो की जिथं ज्यांना आपल्या बचतीवर, आपल्या भांडवलावर ज्यांना लाभांश किंवा व्याज पाहिजे असतं आणि ज्यांना आपलं व्यवसायाला अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कर्ज रक्कम पाहिजे असते, अशा दोन व्यक्तींमध्ये वित्तीय बाजार किंवा ही प्रणाली एक दुवा म्हणून काम करते. आणि वित्तीय बाजार हे एक असे स्थान किंवा प्रणाली आहे ज्याच्या माध्यमाने गुंतवणूकदार आणि धनको उद्योगधंद्यामध्ये पुरेशा प्रमाणात निधी पुरवतात. तर अशा प्रकारे वित्तीय बाजार हा अशा प्रकारचा बाजार आहे की ज्या ठिकाणी अल्पकालीन आणि दीर्घकालीन निधी व्यापार, उद्योग, व्यवसायामध्ये किंवा वाणिज्यामध्ये गुंतवून देशामध्ये गुंतवणूकदारांना मोबदला मिळतो आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय करण्यासाठी निधी किंवा वित्त मिळतं आणि त्या ठिकाणी उत्पादनाचं कार्य चालू होतं. तिकडे लोकांना उत्पादन, उद्योगधंद्यांना कर्ज मिळाल्यामुळं त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण होतात. उद्योगधंद्यामध्ये लोकांना काम मिळतं आणि काम मिळाल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढतं. अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना विविध वस्तू आणि सेवा योग्य किमतीमध्ये मिळतात आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचं चक्र, एक विकासाचं चक्र गतिमान करण्यासाठी प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय बाजार हा अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. या ठिकाणी व्यक्ती, संस्था, सरकार, तर या ठिकाणी कोण येतात? व्यक्ती, संस्था, सरकार इत्यादींकडे ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे, ज्यांच्याकडे शिल्लक रक्कम आहे किंवा निधी किंवा वित्त आहे आणि त्यांना तो आपला निधी किंवा वित्त गुंतवण्याची इच्छा आहे आणि आपण ज्यांना तो निधी किंवा आपलं वित्त गुंतवण्याची इच्छा आहे त्यांना आपण गुंतवणूकदार असे म्हणतो. आणि त्याचप्रमाणे ज्यांना या निधीची किंवा वित्ताची गरज असते त्यांना आपण कर्जदार असे म्हणतो. गुंतवणूकदार व कर्जदार यांना एकत्र आणण्याचं काम किंवा वित्तीय बाजार हा गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचं व्यासपीठ आणि कर्जदारांना भांडवल मिळण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देतो. त्यामुळे वित्तीय बाजार असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. म्हणजे भागांची विक्री केली जाते, कर्जरोख्यांची विक्री केली जाते, लोकांना आवाहन करून ठेवी मागवल्या जातात. वेगवेगळे अल्पकालीन, दीर्घकालीन, एक अत्यंत 15 दिवसाचे, 20 दिवसाचे, 1 महिन्याचे किंवा वर्षभराचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स, कर्ज दिले जातात, घेतले जातात. आणि अशा प्रकारे वित्तीय बाजार लोकांच्या वतीला गतिशीलता, लोकांच्या बचतीला गतिशीलता, त्यांना गतिशीलता म्हणजे त्यांच्याजवळले पैसे उद्योगधंद्यामध्ये जाऊन परावर्तित होतात. जो निधी आहे तो निधी अत्यंत महत्वाच्या उत्पादक कार्याला वापरला जातो आणि उत्पादक किंवा उद्योजक त्याच्यावर नफा कमवतात आणि यांना परतावा देतात. अशा प्रकारचं हे वित्तीय बाजार आजच्या आधुनिक काळामध्ये हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आज आपल्याला वित्तीय बाजारामध्ये आपल्या समाजातील अनेक लोक त्या ठिकाणी भागांमध्ये, कर्जरोख्यांमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये प्रत्येक जण आपल्याकडील पैसा आपल्याला जास्तीत जास्त मोबदला किंवा व्याज कुठे मिळेल हे गुंतवणूकदार शोधत असतात आणि त्या ठिकाणी मग असलेल्या उपलब्ध पर्यायामधून आपल्याकडे पैसा येतात तर त्यापेक्षा हे बरं आहे म्हणून त्यावेळेस ते आपला निधी व्याज कमी आहे म्हणून ते घरात ठेवत नाहीत. आहे त्या रकमेला व्याजाच्या रकमेला ती आपली रक्कम गुंतवतात आणि त्यावर काही का असेना मोबदला घेतात. वित्त किंवा पैसा ही अत्यंत महत्वाची अशी लोकांची बचत आहे. वित्त ही संकल्पना ही अत्यंत महत्वाची आहे. ती पैशाशी संबंधित आहे. तिचं निधींचे गमन आणि निर्गमन यांच्याशी ते संबंधित आहे. वित्त म्हणजे काय? हे वित्त हे पैसा आहे हा एक अतिशय चंचल आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपोआप जात असतो
त्यामुळे व्यावसायिक संस्थेचे यश ह्या वित्तावर किंवा या भांडवलावर अवलंबून असते. त्यामुळं व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता, व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी किंवा वित्त उभारण्याची क्षमता आणि तिचा परिणामकारक वापर यावर व्यवसाय संस्थेचे यश अवलंबून असते किंवा तिच्या योग्य विनियोगावर, वित्ताच्या योग्य विनियोगावर किंवा तिच्या प्रभावी वापर करण्याच्या कार्यक्षमतेवर व्यवसायाचं यश अवलंबून असतं. त्यानंतर वित्तासंबंधात एकानं अतिशय छान मत व्यक्त केलेलं आहे. हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार वित्त हा एक हात किंवा पाय आहे. वित्त किंवा पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. आपण त्याचा जर वापर नाही केला तर निसर्ग नियमानुसार त्याची किंमत कमी होते. म्हणून त्याला एकतर त्याचा वापर करा किंवा कमवा किंवा वापर करा किंवा गमवा असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे त्यांनी या ठिकाणी या म्हणीचा वापर करून आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर वित्तीय बाजार हा एक असा बाजार आहे की जिथे वित्तीय मालमत्तेची म्हणजे वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते आणि वित्तीय बाजार बचतीला रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवतो. अशा प्रकारे गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यात मध्यस्थ म्हणून तो कार्य करतो. वित्तीय बाजाराच्या क्रियाशीलतेवर, वित्तीय बाजाराच्या कार्यक्षमतेवर देशातील लहान लहान गुंतवणूकदारांची बचत आपोआप त्या ठिकाणी न सांगता वेगवेगळ्या प्रकारचा जर आपण गुंतवणूकदारांना आवाहन केलं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आवाहन करून पैसे गुंतवण्याचं किंवा कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, ठेवीच्या माध्यमानं पैसे गुंतवण्याचं आवाहन केलं तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पैशाचा प्रभाव भाग बाजारामध्ये येतो आणि भाग बाजारामध्ये मग लोक आपले पैसे गुंतवून विनाकारण घरात पैसे ठेवून किंवा ते पैसे गमावण्याच्या ऐवजी ते पैसे जर आपण व्यापार व्यवसायात किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे गुंतवलं तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मोबदला किंवा रक्कम मिळू शकते असं त्यांना कळून येतं. त्यामुळं लोकांच्या बचतीची गतिशीलता या वित्तीय बाजारामुळे वाढते. अशा प्रकारे गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार काम करतो. वित्तीय साधने म्हणजे दोन पक्षामधील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज होय. तर या ठिकाणी वित्तीय साधने म्हणजे त्या दोन व्यक्तीमध्ये सामंजस्यानं किंवा एकमेकांच्या संमतीनं त्यांच्यात पैसे देण्या घेण्याचं ठरतं आणि ते देण्या घेण्याचं एका लेखी दस्तऐवजाद्वारे त्या ठिकाणी कायदेशीरपणे त्या ठिकाणी त्या पैसे गुंतवण्याचा करार लिहिला जातो. त्याला वित्तीय साधने असं म्हटलं जातं. ही साधने आता ही पैसे देण्या घेण्याची साधने किंवा गुंतवण्याची साधने एका पक्षासाठी मालमत्ता तर दुसऱ्या पक्षासाठी जबाबदारी किंवा देयता ठरते. बरोबर आहे. जो कर्ज घेतो त्याच्यासाठी ती जबाबदारी ठरते किंवा देयता ठरते आणि जो गुंतवतो त्याच्यासाठी त्याची ती संपत्ती ठरते. कारण त्याने तो बचत केलेला पैसा व्याजानं देणार असतात म्हणून त्या ठिकाणी ती त्यांची संपत्ती ठरते. उदाहरणार्थ भाग, बंधपत्रे, त्यानंतर व्यापारी विपत्र, हुंडी, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या दोघांच्या मध्ये गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामध्ये समेट घडवून ते ज्या दरानं पैसे कर्ज घेतात अशा प्रकारच्या सर्व दस्तऐवजांना त्या ठिकाणी वित्तीय साधने असं म्हटलं जातं. तर वित्तीय बाजार एक प्रकारे वित्तीय बाजारामुळं लोकांना माहित होतं की इथं पैसे गुंतवले जातात आणि कर्जदारांना माहित होतं की इथं आपल्या उद्योगधंद्यांना योग्य किमतीमध्ये आपल्याला भांडवल मिळतंय. मग वित्तीय बाजार हा काय करतो? वित्तीय बाजार हा काय करतो? गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करतो. एक प्रकारे वित्तीय बाजार मध्यस्थ म्हणून गुंतवणूकदारांकडून त्याचा लहान किंवा जेवढ्या प्रकारात त्यांच्याकडे पैसा आहे तो पैसा वित्तीय बाजार शेअर मार्केटकडे गोळा करतो किंवा वित्तीय बाजारामध्ये तो पैसा आणला जातो
आणि ज्यांना पाहिजे आहे असे लोक त्या ठिकाणी तो पैसा कर्जाऊ घेतात आणि आपल्या व्यवसायाचा वाढ विकास किंवा विस्तारासाठी तो निधी वापरला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी दोघांची समस्या, एकाची पैसे गुंतवून व्याज मिळवायचं असते एकाला, आणि एकाला काहीतरी मोबदला देऊन पैसे कर्जाऊ घ्यायचे असतात. असे दोन घटक त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी निधी गुंतवला जातो. अशा या निधीला किंवा अशा या निधींचा किंवा वित्ताचा वित्तीय बाजार असतो. आणि या वित्तीय बाजारामध्ये वित्तीय बाजारामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन निधी व्यवसायाचा गुंतवला जातो. दीर्घकालीन वित्तपुरवठ्यासाठी आता वित्तीय बाजार गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून तो विविध व्यवसाय संघटनांकडे किंवा विविध व्यवसाय संघटनांपर्यंत तो निधी प्रवाहित करतो. वित्तीय बाजार हा निधी वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांपर्यंत प्रवाहित करणं, त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम भाग भांडवलाच्या किंवा वित्तीय बाजाराच्या प्रणालीमधून होत असतं. दीर्घकालीन वित्त पुरवठ्यासाठी भांडवल बाजार तर अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी नाणे बाजार असं या ठिकाणी काम केलं जातं. किंवा या वित्तीय बाजाराचे दोन प्रमुख विभाग पडतात किंवा वित्तीय बाजाराचे मुख्यत्वे दोन विभाग आहेत, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तर नाणे बाजारामध्ये व्यवसायाला अल्पकालीन निधी त्या ठिकाणी मिळतो. अल्पकालीन निधी हा कर्जाऊ असतो, तसंच तो कर्जाऊ असतो. अल्पकाळासाठी त्या ठिकाणी कर्जाऊ रक्कम घेतली जाते. आणि भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन स्वरूपाचा, कायम स्वरूपाचा किंवा उद्योग संस्था अस्तित्वात असेपर्यंत तोपर्यंत किंवा 25 ते 30 म्हणजे 5, 10, 15, 20, 25 ते 30 वर्षापर्यंतचे कर्जरोखे, बंधपत्रे अशा प्रकारचे विकून किंवा अशा प्रकारचे व्यवसाय संस्थांचे हे बंधपत्रे, कर्जरोखे गुंतवणूकदार खरेदी करतात आणि त्यांना कर्जाऊ निधी पुरवतात. तर भाग भांडवल बाजारामध्ये दीर्घ स्वरूपाचा निधी गुंतवला जातो आणि नाणे बाजाराचा अल्पकालासाठीचा निधी, उदाहरणार्थ 1 वर्षापर्यंत किंवा आणखी थोडे त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी, साधारणपणे 5 वर्षाच्या आतील किंवा 3-4 वर्षाच्या आतील. खरं तर नाणे बाजारामध्ये 1 वर्षापर्यंतचाच निधी या ठिकाणी म्हणलेला आहे. पाहू आपण त्याच्या निधी किती बाजार सांगितला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता अशा या वित्तीय बाजाराचं कार्य काय, तर आपण पाहिलं वित्त बाजार हा एक मध्यस्थ म्हणून काम करतो. तर संसाधने म्हणजे पैसे कर्जाऊ देणे घेण्याचे जे करार होतो त्या कराराचे वेगवेगळ्या प्रकारचे 5 वर्षाचा करार, 10 वर्षाचा करार किंवा पत्रके, व्याजाचा दर, रक्कम, व्याज कसं द्यायचं, वार्षिक द्यायचं का पंचवार्षिक द्यायचं का एकदमच व्याज द्यायचं, अशा प्रकारचे लिखित त्या दोघांमध्ये करार होतो. अशा या गुंतवण्यासंबंधीचे वेगवेगळ्या प्रकारचे करार होतात आणि ते कराराचे ते लिखित स्वरूपातील दस्तऐवज तयार होतात. त्यांना संसाधनाचे हस्तांतरण असं म्हटलं जातं. तर संसाधन म्हणजे वित्तीय साधनं म्हणजेच वित्त. हे वित्तीय बाजारामुळे सावकारांकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनाचे हस्तांतरण होते. तर या बाजारामुळे सावकारांचा निधी किंवा सावकारांकडून अंतिम त्या निधीचा वापर करणाऱ्यापर्यंत तो पैसा प्रवाहित करणं, योग्य कामासाठी पैसा उपलब्ध करून देण्याचं काम भाग बाजार करतं. तर भाग बाजार हा देशातील किंवा देशातील लोकांची बचत योग्य ठिकाणी गुंतवण्याचा मार्ग उपलब्ध करून देते आणि त्या साधनांचं, संसाधनांचं सुलभतेने हस्तांतरण पण या भाग बाजारामधून होतं. आपण एखादी गुंतवणूक केली तर तिचं कालावधी संपल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरच आपण तो निधीचे दस्तऐवज इतरांना हस्तांतर करू शकतो. आणि वित्तीय बाजाराचे कार्य आपण पाहत आहोत, संसाधनांचं हस्तांतरण करता येतं, निधीचं वापरकर्त्यापर्यंत हस्तांतरण होतं. त्यानंतर उत्पादनक्षम वापर. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांचा अतिरिक्त बचत किंवा निधी वापरकर्त्यापर्यंत किंवा उद्योजकापर्यंत जातो
आणि वित्तीय बाजार त्या ठिकाणी लोकांच्या बचतीला उत्पादनक्षम बनवतो. त्यानंतर उत्पन्नात वाढ, तसंच गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवल्यामुळे त्यांना मोबदला मिळतो आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. तसंच वित्तीय बाजारामुळे लहान मोठ्या उद्योजकांना किंवा व्यावसायिकांना त्यांना आपल्या व्यवसायाचे भांडवल उभारणी या वित्त बाजारातून किंवा वित्तीय बाजारातून करता येते. आणि वित्तीय बाजारामध्ये किंमत निर्धारण योग्य प्रकारे होतं. किंमत निर्धारण म्हणजे लोकांच्या बचतीवरील मोबदला या ठिकाणी योग्य पद्धतीने निर्धारण होतं. त्याचा लाभांशाचा दर किंवा व्याजाचा दर या ठिकाणी वित्तीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्यानुसार ठरवून गुंतवणूकदारांना योग्य प्रकारचा मोबदला मिळतो. आणि विक्री यंत्रणा, भाग बाजार किंवा वित्तीय बाजार म्हणजे एक प्रकारच्या आर्थिक साधनांची विक्री आहे. त्या ठिकाणी आपल्या प्रतिभूती गुंतवणूकदार योग्य किमतीला विकण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होतं. त्यानंतर निधी गतिशीलता म्हणजे लोकांच्या बचतीला गतिशीलता मिळते. लोकांची बचत योग्य मार्गाने योग्य ठिकाणी ज्यांना पाहिजे आहे त्या ठिकाणी बचतीचा प्रवाह जातो आणि एक प्रकारे बचतीला योग्य मोबदला मिळतो आणि देशातील गरजवंताच्या ठिकाणी निकडीच्या ठिकाणी पैशाचा प्रवाह जातो आणि त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. उत्पादन किंवा उद्योजक निर्माण होतात. उद्योजकामुळे रोजगार निर्माण होतो आणि रोजगारामुळे लोकांना काम मिळतं, त्यांचं उत्पन्न वाढतं. त्यामुळं हा एक निधी लोकांना मिळतो. तरलता, वित्तीय बाजारामध्ये प्रतिभूतींच्या तरलतेची व्यवस्था असते. हा एक अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. वित्तीय बाजारामध्ये लोकांचे जे गुंतवणुकीचे संसाधने आहेत ते त्यांना ज्या वेळेस पाहिजे असतील त्यावेळेस त्याला ते संसाधने विकून त्या संसाधनाचं रोख पैशामध्ये त्याला रूपांतर करता येतं. भाग बाजारातील जी वित्तीय बाजारातील जी संसाधने असतात ती संसाधने आपल्याला विकून त्यामध्ये आपला पैसा गुंतवलेला पैसा लगेच आपल्याला अडचणीच्या काळात परत मागवता येतो. म्हणजे भाग बाजार त्या ठिकाणी तरलता उपलब्ध करून देतो. वित्तीय बाजारामध्ये प्रतिभूतीच्या तरलतेची व्यवस्था असते. म्हणजेच गुंतवणूकदार वित्तीय साधनांची कमी वेळेत विक्री करून त्याचे रूपांतर पैशामध्ये करू शकतो. दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक न करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्वाचा घटक आहे. तर अशा प्रकारे गुंतवणूकदार ज्यांना आपल्याला पैशाची गरज आहे तर ते आपले गुंतवणूक संसाधने लगेच विकून आपल्या गुंतवणुकीचं पैशात रूपांतर करू शकतात. सुलभ प्रवेश, भाग बाजारामुळं किंवा या वित्तीय बाजारामुळं देशातील गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना किंवा कर्जदारांनाही त्या ठिकाणी भाग बाजारामध्ये प्रवेश करून त्यांना कर्जावर रक्कम मिळवता येते आणि गुंतवणूकदारांना आपली रक्कम गुंतवता येते आणि सुलभपणे कसल्याही त्या ठिकाणी अडचणीशिवाय आजकाल इंटरनेटच्या सहाय्यानं डीमॅट कंपनीत किंवा ऑनलाईनच्या माध्यमानं आपण आपली बचत किंवा गुंतवणूक वित्तीय बाजारामध्ये विनासायास त्या ठिकाणी आपण वित्तीय बाजारात प्रवेश करू शकतो आणि आपली बचत वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांकडे भाग बाजाराच्या सहकार्याने, सेबीच्या सहकार्याने किंवा अनेक कंपनी कायद्यातील नियमांच्या आधारे देशातील लोक किंवा जगभरातील लोक आपली बचत त्या ठिकाणी सहजपणे सुलभपणे गुंतवणूक करू शकतात. आणि जिथे खरेदीदार आणि विक्रेते दोघेही एकमेकांना सहज शोधून ते आपले कर्जावर रक्कम मिळवू शकतात किंवा आपला पैसा गुंतवू शकतात. त्यानंतर भाग बाजाराचं कार्य काय तर देशातील औद्योगिक विकासाला त्या ठिकाणी चालना मिळते. बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करते. गुंतवणूकदारांच्या निधीचा उपयोग व्यावसायिक कामासाठी उत्पादनक्षम पद्धतीने करण्याचं काम, लोकांची बचत उत्पादन कार्यात गुंतवण्याचं काम भाग बाजार करतो. आणि उत्पादन करत असताना उत्पादन कार्यात अनेक लोकांना रोजगार निर्माण होतो. त्यांना रोजगार निर्माण झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढतं आणि त्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे ते देशातील
अनेक व्यवसाय संस्थांच्या वस्तू व सेवांची मागणी करतात आणि पुन्हा अनेक व्यवसाय निर्माण होतात. असं विकासाचं चक्र भाग बाजारामुळे निर्माण होतं. तर अशा प्रकारे आपण भाग बाजार, अशा प्रकारे आपण वित्तीय बाजार, त्या वित्तीय बाजाराचे दोन घटक नाणे बाजार आणि भांडवल बाजार पाहिलं. आणि ह्या वित्तीय बाजाराचे कार्य आपण जवळजवळ 10 कार्य वित्तीय बाजाराचे, मग ती रक्कम कर्जाऊ असो, वित्तीय बाजारात कर्जाऊ रक्कम गुंतवली जाते आणि मालकी हक्काचं भांडवल, समहक्क भागांच्या किंवा अग्रहक भागांच्या रूपानं त्या ठिकाणी पैसा गुंतवण्याचं काम या वित्तीय बाजाराच्या सहकार्यानं होतं. त्यामुळे वित्तीय बाजार हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या बचतीला, लोकांना कर्ज मिळणं आणि एकंदर अर्थव्यवस्थेची गरज हा वित्तीय बाजार भागवत असतो. म्हणून या वित्तीय बाजारामुळे देशाचा औद्योगिक विकास, समाजाचा औद्योगिक विकास होत असतो. तर आता वित्तीय बाजाराचे मुख्यतः नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये वर्गीकरण केलं जातं. नाणे बाजारामध्ये कॉल मनी मार्केट, ठेव प्रमाणपत्र, राजकोषपत्रे, व्यापारी विपत्र आणि व्यापारी पतपत्र यांचा समावेश होतो. नाणे बाजार हा अल्पमुदतीचा निधी गुंतवणे किंवा कर्जाऊ घेण्यासाठी ही बाजारपेठ आहे. येथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी 1 दिवसापासून, पहा इथं कालावधी सांगितलेला आहे. नाणे बाजारात पैसे गुंतवल्या जाणाऱ्या आणि कर्जाऊ घेतले जाणाऱ्या, त्या ठिकाणी गुंतवल्या जाणाऱ्या विविध आर्थिक संसाधनांचा कालावधी 1 दिवस ते 1 वर्षापर्यंत चे पैसे गुंतवण्याचे आणि कर्ज घेण्याचे व्यवहार नाणे बाजार 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत ची रक्कम नाणे बाजारात गुंतवली जाते किंवा कर्जाऊ घेतली जाते. आणि भांडवल बाजार म्हणजे उद्योग संस्थांना लागणारा कायमस्वरूपी किंवा कर्जाऊ मोठ्या कालावधीचा कर्जाऊ रक्कम, कर्जाऊ आणि मालकीची रक्कम भाग भांडवल बाजारामध्ये गुंतवली जाते. तर भांडवल बाजाराचे प्रकार पडण्यात येतात. सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार. तर या भांडवल बाजाराचे सरकारी प्रतिभूतींचा बाजार, सरकारकडे पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला निश्चित दरानं त्या ठिकाणी व्याज मिळतं. म्हणजे सरकारकडे पैसे गुंतवण्याचा बाजार म्हणजे सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसतो. सरकार कुठलेही असो, त्या आलेल्या सरकारकडून आपल्याला ते पैसे व्याजासहित परत मिळतात. आणि औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार हा मात्र एक प्रकारे जोखमीचा बाजार असतो. त्यामध्ये औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजारामध्ये प्राथमिक भाग बाजार आणि दुय्यम भाग बाजार असे याचे घटक पडतात. तर या बाजाराचे, वित्तीय बाजाराचे प्रकार किंवा वर्गीकरण जर पाहिलं तर नाणे बाजार जो 1 वर्षापर्यंत कर्ज दिलं घेतलं जातं, आणि भांडवल बाजार हे कायमस्वरूपी किंवा दीर्घ मुदतीचं मोठ्या प्रमाणातील निधी त्या ठिकाणी गुंतवला जातो. मग असा हा निधी देशातील लोक सरकार सुद्धा लोकांकडून पैसे त्या ठिकाणी निश्चित दराने व्याजाने घेतं आणि त्यांना व्याज अदा करतं. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार म्हणून 2 बाजारांचा अभ्यास करायचा आहे. प्राथमिक भाग बाजार आणि दुय्यम भाग बाजार हे घटक आपण नेक्स्ट पिरियडला पाहू शकतो.